नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग SPPUमधील जो वेब टेक्नॉलॉजी सब्जेक्ट आहे, ज्यांचे पण बॅकलॉग असेल त्यांच्यासाठी मी मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स काढलेले आहेत. तर ते क्वेश्चन्स आपण युनिट वाईज बघूया. तर हे क्वेश्चन्स जर तुम्ही केले तर चांगल्यापैकी तुम्ही 60च्या जवळपास स्कोर करू शकता. तर पासिंग तर होऊनच जाईल. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे मी PYQs आणि जे आपले सिलॅबस आहे त्याच्यामधून काढलेले आहेत. तर सगळ्यात पहिला टॉपिक येतो आपला सेशनचा. तर सेशनमध्ये काय आहे, सेशन काय असतं, त्यानंतर हाऊ कुकीज अँड URL रिरायटिंग फॉर सेशन, त्याच्यानंतर रायटिंग मॅनेजमेंट इन सर्व्हलेट, त्याच्यानंतर ट्रॅकिंग मेथड्स काय काय राहतात त्याच्यामध्ये. तर हा झाला सेशनचा पॉईंट. सेशनवरती असे क्वेश्चन्स विचारतात, HTTP सेशन्सवर शॉर्ट नोट काय. त्याच्यानंतर सर्व्हलेटचा एक टॉपिक आहे. सर्व्हलेटवरती पण खूप क्वेश्चन येतात, जसं की सर्व्हलेट काय राहतं, त्याला एक्झाम्पल काय आहे त्याचं एक्सप्लेन करण्यासाठी, त्याची लाईफ सायकल विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करायची डिटेलमध्ये. त्याच्यानंतर सर्व्हलेटचं आर्किटेक्चर डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं. त्याच्यानंतर HTTP सर्व्हलेट क्लास काय काय राहता आणि त्याचे एक्झाम्पल, असं सर्व्हलेटबद्दल विचारता. अजून एक क्वेश्चन आहे, तो एकदाच विचारला गेलेला आहे, तो पण करून घ्या हाताखालून. एक्सप्लेन ऑर कम्पेअर डू गेट अँड डू पोस्ट मेथड इन सर्व्हलेट. हा क्वेश्चन पण विचारला गेलेला आहे 2-3 वेळा, तो पण करून घ्या, महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे DTD. तर DTDमध्ये पण खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात. तर याच्यामध्ये जसं की DTDला एक्सप्लेन करा विथ एक्झाम्पल. त्याच्यानंतर DTD आणि XML जे आहे त्याच्यामध्ये डिफरन्स काय असतो ते, पुन्हा त्याचं वर्क कसं करतात ते विचारतात. तर असे अजून 2 क्वेश्चन आहेत जे DTDवर विचारले गेलेले आहेत, पण 1 किंवा 2च वेळा विचारले, ते पण करू शकता तुम्ही. जसं की एक्सप्लेन DTD इन XML विथ स्कीम्स एलिमेंट अँड ॲट्रिब्यूट्स. त्याच्यानंतर एक्सप्लेन XML यूजिंग DTD अँड XML यूजिंग XML स्कीम्स विथ एक्झाम्पल. तर असे 2 क्वेश्चन आहेत जे 1 किंवा 2 वेळा विचारले. त्याच्यानंतर हा एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे, डिफरन्स बिटवीन एक्सटर्नल अँड इंटर्नल DTD. तर हे झाले DTDचे. त्याच्यानंतर XMLवर पण काही क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, जसं की एक्सप्लेन XML विथ रिस्पेक्ट टू स्ट्रक्चर, त्याचा सिंटॅक्स आणि त्याचं नेमस्पेस असं. तर त्याच्यानंतर स्ट्रेंथ ऑफ XML टेक्नॉलॉजी आणि XMLचा नीड काय आहे, यूज काय आहे. तर असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. त्याच्यानंतर काही शॉर्ट नोट्स पण विचारल्या जातात 4 किंवा 5 मार्कासाठी. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विचारणारे पॉईंट आहेत अजॅक्स आणि XML. याच्यावरती खूप जास्त वेळा विचारला गेलेला आहे PYQजमध्ये. आणि XML ट्रान्सफॉर्मेशन पण विचारलं गेलेलं आहे, ते XMLमध्येच येतं. त्याच्यानंतर अजून 2 क्वेश्चन असे विचारले गेलेले आहेत जे कोडवरती बेस आहेत, त्याचा कोड लिहायला सांगतात वगैरे. तर ते क्वेश्चन आहेत, राईट अ सर्व्हलेट इन विच ॲक्सेप्ट 2 नंबर यूजिंग पोस्ट मेथड अँड डिस्प्ले द मॅक्स नंबर. तर असे हे क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर एक्सप्लेन सर्व्हलेट अँड MySQL डेटाबेस कनेक्टिव्हिटी विथ एक्झाम्पल कोड टू डिस्प्ले डाटा फ्रॉम एम्प्लॉय, जसं की एम्प्लॉय ID, एम्प्लॉय नेम, एम्प्लॉय डेप, असं टेबल. तर हे 2 क्वेश्चन पण विचारले गेलेले आहे PYQमध्ये. तर हे झालं थर्ड युनिटचं. आता फोर्थ युनिटचं बघूया. तर मित्रांनो, युनिट नंबर 4मध्ये JSP हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. JSPवरती खूप क्वेश्चन विचारतात, जसं की त्याचा सिंटॅक्स, त्याचं एक्झाम्पल, त्याची ॲनालॉजी आणि सर्व्हलेट. तर असे क्वेश्चन्स त्याच्यावर विचारतात डिटेलमध्ये. ते पण हे सगळे मी शॉर्टमध्ये लिहिले, पण तुम्हाला डिटेलमध्ये करायचे आहेत. त्याच्यानंतर JSP आणि सर्व्हलेटचं डिफरन्स विचारतात. आणि हाऊ JSP आर ट्रान्सलेटेड टू सर्व्हलेट हा क्वेश्चन पण विचारला आहे. त्याच्यानंतर JSPची लाईफ सायकल याच्यावरती डिटेलमध्ये विचारतात. हे सगळे क्वेश्चन 8 किंवा 9 मार्काला विचारतात. तर ॲडव्हान्टेज काय आहे JSP ओव्हर सर्व्हलेटचे. त्याच्यानंतर एक्सप्लेन JSP सपोर्ट फॉर MVC, जसं की मॉडेल व्ह्यू कंट्रोलर फॉर डेव्हलपमेंट मोबाईल ॲप्लिकेशन्स. तर हा क्वेश्चन खूप वेळा विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर ड्रॉ अँड एक्सप्लेन MVC आर्किटेक्चर फॉर डेव्हलपिंग वेब ॲप्लिकेशन. हा 1 किंवा 2 वेळा विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर लिस्ट अँड एलॅबरेट एनी 5 JSP इम्प्लिसिट ऑब्जेक्ट विथ एक्झाम्पल. हा क्वेश्चन पण 1 किंवा 2 वेळा विचारला गेलेला आहे. तर असे JSPवरचे हे सगळे क्वेश्चन्स आहेत, हे तुम्हाला डिटेलमध्ये करायचे थोडे. त्याच्यानंतर JSPवरती एक प्रोग्राम पण विचारलेला आहे, JSP प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट यूज ऑफ पेज डायरेक्टिव्ह, स्क्रिप्टलेट एक्सप्रेशन आणि
कमेंट. तर हा प्रोग्राम पण तुम्ही एकदा करून घ्या. त्याच्यानंतर काही शॉर्ट नोट पण विचारतात 5-5 मार्काला. तर त्याच्यामध्ये SOAP हा सगळ्यात जास्त विचारला आहे आणि WSDL हे 2 कंपल्सरी विचारतात किंवा खूप इम्पॉर्टंट आहेत. तर सगळ्यात आधी हे करा. आणि हे जे आहेत ते एक पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत. REST, UDDI, जावा, बीन्स, क्लासेस. तर हे 2 जे आहेत ते येण्याचे खूप चान्सेस आहेत, म्हणून ह्याला डिटेलमध्ये करून घ्या. त्याच्यानंतर आयडेंटिफाय अँड जस्टिफाय बेनिफिट्स ऑफ यूजिंग वेब सर्व्हिसेस आणि कन्सेप्ट. तर हा क्वेश्चन पण 1 किंवा 2 वेळा विचारला गेलेला आहे. तर हा पण एकदा नजरेखालून काढून घ्या. त्याच्यानंतर एक्सप्लेन स्ट्रट विथ डायग्राम. तर हा जो टॉपिक आहे स्ट्रटचा, याच्यावर पण खूप क्वेश्चन विचारतात 8 किंवा 9 मार्काला. तर बेनिफिट्स काय आहेत त्याचे, इंटरसेप्टरचे. त्याच्यानंतर एक्सप्लेन स्ट्रट फ्रेमवर्क रिस्पेक्ट टू आर्किटेक्चर ॲक्शन्स एक्सेप्शन हँडलिंग. तर हा क्वेश्चन जो आहे हा सगळ्यात मेन क्वेश्चन आहे, जसं की प्रत्येक पेपरमध्ये हा क्वेश्चन तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर स्ट्रटचे बेनिफिट्स काय काय आहेत ते, आणि लिस्ट अँड डिस्क्राईब इम्पॉर्टंट इन्सेप्टर प्रोव्हाइडेड बाय स्ट्रट फ्रेमवर्क. हा क्वेश्चन पण 1 किंवा 2 वेळा विचारला गेलेला आहे. तर हे जे आहेत हे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे युनिट नंबर 4 मधले. हे तुम्हाला कंपल्सरी करायला पाहिजेत. तर युनिट नंबर 5चे पण क्वेश्चन्स आहेत, ते बघून घेऊयात. तर युनिट नंबर 5मध्ये आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन स्टेप्स इन्व्हॉल्व इन कनेक्टिंग टू MySQL विथ PHP ऑब्जेक्ट ओरिएंटेड वे. एकतर PHPसाठी विचारता किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड वेसाठी विचारतात. 9 मार्काचा क्वेश्चन आहे. हा 3 वेळा विचारला गेलेला आहे. तर हा क्वेश्चन पण महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर राईट शॉर्ट नोट पण विचारतात. ओव्हरव्ह्यू ऑफ ASP.NET हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, प्रत्येक पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. मॅथ्स. ओव्हरव्ह्यू ऑफ C# हा 1 वेळा विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर ओव्हरव्ह्यू ऑफ Node.js हा पण 5 मार्कासाठी 3 क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. तर हा पण करून घ्या. आणि त्याच्यानंतर एक्सप्लेन इन डिटेल WAP आर्किटेक्चर अँड WML. तर हा क्वेश्चन पण खूप वेळा विचारला गेलेला आहे, 4-5 वेळा विचारला गेलेला आहे. तर याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगायचं आहे की WAPचं आर्किटेक्चर काय आहे आणि WML काय असतं. त्याच्यानंतर WAचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन द्यायचं. त्याच्यानंतर WMLचे एलिमेंट्स काय काय आहेत ते एक्सप्लेन करून सांगायचे. असे क्वेश्चन्स आहेत WAPवर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन फंक्शन्स इन PHP विथ एक्झाम्पल. तर PHPमध्ये जे फंक्शन्स असतात ते एक्झाम्पलसोबत एक्सप्लेन करायचे आहेत. त्याच्यानंतर सेशन मॅनेजमेंटचं एक्सप्लेन करायचं आहे. तर त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन विथ रिस्पेक्ट टू PHP. तर PHPच्या रिस्पेक्टमध्ये काही टर्म आहेत त्या एक्सप्लेन करायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट येते ॲरेज. तर ॲरेज हे डिटेलमध्ये अजून एका क्वेश्चनमध्ये विचारतात. तर ॲरेज हे कंपल्सरी करून जातो मी. तर ॲरेज हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये पण ॲरेजचे टाईप्स पण येतात. तर डिफरंट टाईप ऑफ ॲरेज असं पण विचारता आणि त्याच्यामध्ये पण कोडचं एक्झाम्पल द्यावं लागेल तुम्हाला, असा क्वेश्चन्स विचारतात. त्याच्यानंतर फंक्शन्सवरती पण क्वेश्चन विचारतात आणि कंट्रोल स्टेटमेंट इन PHP कोणकोणते असतात त्याच्यावर पण क्वेश्चन विचारतात. तर असं शॉर्ट रिस्पेक्ट टू PHP येतं. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे हाऊ डज दिस ॲरे वर्क इन PHP. तर ॲरे हे कसं वर्क करतं PHPमध्ये हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे आणि त्याचं एक्झाम्पल पण द्यायचं आहे. तर हा क्वेश्चन 9 मार्काला येतो. त्याच्यानंतरचा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे अजून एक, तो 3-4 वेळा विचारला गेलेला आहे. ड्रॉ अँड एक्सप्लेन .NET फ्रेमवर्क. .NET फ्रेमवर्क विथ CLR किंवा CLI. हा पण 9 मार्काचा क्वेश्चन आहे. तर हा पण विचारतात .NET फ्रेमवर्क. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे मल्टी ॲरे इन PHP. हा एक्सप्लेन करायचा सिम्पल कोडचं एक्झाम्पल घेऊन. हा 5 मार्काला विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर एक्सप्लेन हाऊ कुकीज अँड सेशन आर यूज फॉर सेशन मॅनेजमेंट इन PHP. PHPमध्ये हे कसं यूज होतं. त्याच्यानंतर काही टर्म आहेत ज्या एक्सप्लेन करायच्या आहे, 5-5 मार्कासाठी विचारतात, जसं की C# वर्सेस जावा याचा डिफरन्स. त्याच्यानंतर सेशन ट्रॅकिंग इन PHPमध्ये सेशन ट्रॅकिंग हे काय असतं. त्याच्यानंतर एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ नेट फ्रेमवर्क अँड C#. तर नेट फ्रेमवर्क आणि C#चा कन्सेप्ट एक्सप्लेन करायचा. त्याच्यानंतर 2 क्वेश्चन असे आहेत जे कोडिंगच्या बेसवर विचारतात.
या 5व्या युनिटमध्ये पण. तर ते क्वेश्चन आहे एक्सप्लेन MySQL अँड PHP फॉर इन्सर्टिंग द स्टुडंट डेटा इंटू द स्टुडंट टेबल. तर हा एक क्वेश्चन आहे. आणि राईट PHP कोड टू कनेक्ट MySQL डेटाबेस टू डिस्प्ले रेकॉर्ड फ्रॉम द टेबल, हा पण एक क्वेश्चन आहे. तर हे 2 क्वेश्चन पण आहेत. तर जे पण हे क्वेश्चन आहेत त्याचे मी जे पण PYQs आहेत त्याचे मी PDF पण देणार आहे सोल्युशनसोबत. तर ग्रुप दिलेला असेल खाली टेलिग्रामचा किंवा व्हॉट्सअपचा, तो पण जॉईन करून घ्या PDFसाठी. तर युनिट नंबर 6चं बघूयात. तर युनिट नंबर 6मध्ये कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहे किंवा कोणते क्वेश्चन्स आहेत ते बघूयात. तर याच्यामध्ये रुबीबद्दल खूप विचारतात. त्याच्यानंतर एक रेलचा टॉपिक आहे त्याच्याबद्दल खूप विचारतात. आणि त्याच्यानंतर EJB नावाची एक कन्सेप्ट आहे त्याच्यावर पण खूप क्वेश्चन विचारतात. तर पाहूयात त्याच्यामध्ये. एक्सप्लेन क्लासेस अँड ऑब्जेक्ट इन रुबी विथ एक्झाम्पल, हा क्वेश्चन विचारतात खूप वेळा. त्याच्यानंतर ॲरेज इन रुबी याच्यावर पण एक क्वेश्चन विचारला आहे, तो पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर रुबीचे फीचर्स काय काय आहे ते 5 मार्कासाठी विचारतात. तर रुबीबद्दल असे क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे खूप इम्पॉर्टंट आहेत, तर करून घ्या कारण ते 4 किंवा 5 वेळा विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर रेलचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स काय काय राहतात त्याचे आणि त्याचं लेआउट आणि स्टाईल शीट, तर त्याच्याबद्दल 8 मार्काला क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे एक्सप्लेन स्केलार टाईप्स अँड देअर ॲप्लिकेशन्स इन रुबी, तर हा क्वेश्चन पण 3 किंवा 4 वेळा विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर एक्सप्लेन आर्किटेक्चर ऑफ EJB अँड एक्सप्लेन टाईप्स ऑफ EJB इन डिटेल, तर EJBचा हा कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये आर्किटेक्चर विचारतात आणि त्याचे टाईप्स डिटेलमध्ये विचारतात एक्सप्लेन करण्यासाठी, आणि त्याचे कंपोनेंट्स पण विचारतात EJBचे. तर हे 3 क्वेश्चन एकाच टॉपिकवरती येतात 8 किंवा 9 मार्काला, तर हे पण डिटेलमध्ये करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर व्हॉट आर पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट ऑफ रेल्स, तर हा रेल्सचा कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये त्याचे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट काय काय आहेत ते एक्झाम्पलसहित एक्सप्लेन करायचे आहेत, ते 9 मार्काला येतं. त्याच्यानंतर शॉर्ट नोट विचारतात याच्यामध्ये रेल्स विथ अजॅक्स, तर हा क्वेश्चन पण 3 किंवा 4 वेळा विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर EJBचं पण विचारलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर WA आणि WML याच्यावर पण एक विचारला गेलेला आहे, तर हे पण इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यानंतर काही 1 किंवा 2 वेळा विचारले ते क्वेश्चन पाहूया. एक्सप्लेन हाऊ मल्टिपल सिलेक्शन कन्स्ट्रक्ट आर इम्प्लिमेंट इन रुबी, तर हा पण रुबीचाच क्वेश्चन आहे, तर हा पण करून घ्या रुबीच्या टॉपिकमध्ये. त्याच्यानंतर ड्रॉ अँड एक्सप्लेन रोल ऑफ EJB कंटेनर इन एंटरप्राइज ॲप्लिकेशन, हा 5 मार्काला येतो. त्याच्यानंतर एक्सप्लेन हाऊ राईट मेथड्स अँड कॉल मेथड्स इन रुबी विथ एक्झाम्पल, हे पण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर डिफरन्शिएट बिटवीन जावा बीन्स वर्सेस EJB, हा डिफरन्स पण विचारला गेलेला आहे 5 मार्कासाठी. 5 पॉईंट लिहायचे, पण व्हॅलिड असले पाहिजेत ते 5 पॉईंट. त्याच्यानंतर एक्सप्लेन डॉक्युमेंट रिक्वेस्ट अँड प्रोसेसिंग फॉर्म इन रेल्स, तर हा क्वेश्चन पण 2 किंवा 3 वेळा विचारला गेलेला आहे 8 मार्कासाठी, तर हा पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर रुबीचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत आणि कंट्रोल स्टेटमेंट इन रुबी, तर त्याचे कंट्रोल स्टेटमेंट काय काय आहेत ते 10 मार्काचा एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर त्याच्यानंतर मॉड्यूल्स काय राहता आणि डिफरन्शिएट बिटवीन क्लासेस आणि मॉड्यूल, हा पण 9 मार्काला विचारला गेलेला आहे. तर असे क्वेश्चन्स येतात युनिट नंबर 6मधून. तर हे सगळे क्वेश्चन जर तुम्ही केले तर 60च्या जवळपास तुम्ही मार्क स्कोर करू शकता वेब टेक्नॉलॉजीमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांचे पण बॅकलॉग असेल तुमच्या मित्रांचे त्यांच्यासोबत व्हिडिओला शेअर करा. या क्वेश्चन्सचे किंवा क्वेश्चनचे जे PYQs आहेत क्वेश्चन पेपर, त्याचे सोल्युशन मी काढणार आहे, तर ते ग्रुपवरती तुम्हाला भेटेल. तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक दिलेली असेल, तो ग्रुप जॉईन करून घ्या. तर थँक्यू मित्रांनो.